आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। राजा रघुवंशी प्रकरणी मोठी अपडेट। शिलाँग कोर्टामध्ये आज सोनमला हजर केलं जाणार आहे। हम 10-10 मिनट पे फोन लगाते थे, हमारी राज की बात होती थी। लेकिन चुन्नी जी माफ कीजिए, अभी जो भी आरोपी पकड़े गए हैं वो अपना जुर्म कबूल कर चुके हैं, फिर भी आप इतने विश्वास के साथ कैसे ये कह सकती हैं कि राज कुशवाहा पर जो आरोप हैं वो झूठे हैं? मैं अपने बच्चे पे भरोसा करती हूँ कि मेरे को भरोसा कि मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता। और अगर आज कोई होता मेरे पास, मान लो बच्चा है, डरता है, घबराता जो भी है, अगर मेरे पास भी कोई होता, मेरा आदमी होता, मेरा और कोई होता, तो वो भी जाता, उसके साथ खड़ा होता, बोलता कि हाँ बच्चा मैं हूँ, तो उसको भी कोई हिम्मत बनती। ना तो मेरे पास पैसा है, ना मेरे पास कोई परिवार है, बस मेरी बच्चियाँ हैं, मैं अकेली हूँ, किराए से रहती हूँ, तो मैं भी घबराती हूँ, वो भी डरता है। अब जो भी हो इसके आगे। जी चुन्नी जी, मेरा एक सवाल आपसे है। बार जब तक जीऊंगी यही बोलूंगी कि मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता, नहीं कर सकता, मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता, मैं तो यही बोलूंगी और यही बात सच भी है। चुन्नी जी, मेरा आपसे एक सवाल है। सवाल मेरा यहाँ पर ये है, ये भी तफ्तीश में सामने आया है कि हत्या वाले दिन ही सोनम जो है इंदौर आ गई थी और उसके रहने खाने की व्यवस्था राज कुशवाहा ने की थी। क्या उस तारीख के दिन आपको याद है कि राज कुशवाहा घर में था, नहीं था, कहीं बाहर था, कब आया, कब गया घर से बाहर? राज घर पे था, मैं गांव में थी। ये बात कंपनी वाले से क्यों नहीं पूछते, उनके भाई से क्यों नहीं पूछते कि राज सुबह जाता था और शाम को घर आता था? ये उनके भाई से पूछो, उनके पापा से पूछो, जहाँ पे राज मेरा काम करता था वहाँ पे पता करो। जी, मैं हत्या के बाद की बात कर रहा हूँ, क्योंकि पुलिस ये कह रही है कि हत्या करने के बाद 25 तारीख को जब सोनम इंदौर आई थी तब राज मेरा घर पे था, राज मेरा कहीं नहीं गया था, राज काम पे जाता था। उस जहाँ पे काम करता था वहाँ पे पूछताछ करो ना भैया। वो काम पे जाता था और घर पे अपने आता था। जहाँ पे मैं रहती हूँ शाम को रोज घर आता था, सब बता रहे हैं यहाँ पे रोज शाम को घर आता था। मैं रोज शाम से अपने राज से बात करती थी। लेकिन चुन्नी देवी जी, उसका व्यवहार उस दिन कैसा था जब वो अंतिम संस्कार में शामिल होने के लिए गया था? और आपने बताया भी था कि वो बहुत रो रहा था, आपने किसी तरह उसे समझाया, चुप कराया था? वो बहुत रो रहा था। उस दिन आया तो बहुत रो रहा था, इतना रो रहा था कुछ पूछने मुझसे। अंकल हम इतनी बात नहीं कर सकते, मेरी मम्मी की ऐसी स्थिति नहीं कि वो आपसे इतनी देर तक बात कर सके, घंटों बैठ के। आते हैं चुन्नी, आपके पास आते हैं चुन्नी देवी जी। हम उमा जी का यहाँ पे रुख करना चाहेंगे। उमा जी, क्या आप हमें सुन पा रही हैं? उमा जी, क्या आपको मेरी आवाज मिल रही है? उमा जी, क्या आपको मेरी आवाज मिल रही है? लगता है उमा जी से संपर्क हमारा इस समय टूट गया। आपण ही थेट बघत होतो दृश्य, ज्याच्यामध्ये राजची आई एकीकडे तिची व्यथा मांडत होती, तर दुसरीकडे उमा म्हणजे राजा रघुवंशी यांची आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित होती आणि या दोघींना समोरासमोर प्रश्न विचारले जात होते। राज कुशवाहा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दोषी नाही असंच त्याच्या आईचं म्हणणं आहे। संपूर्ण प्रकरणावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र त्यात राज याच्यावरती होणारे जे आरोप आहेत ते गंभीर आहेत। राज हा इंदोर मध्ये आपल्या घरी बसूनच हा संपूर्ण हत्याकांडाला घडवून आणत होता, अशा स्वरूपाचा आरोप हा पोलिसांनी केलेला आहे, कारण त्यांच्याकडे तशा स्वरूपाचे पुरावे हे मिळालेले आहेत। आणि अर्थातच आता राज कुशवाहा हा पोलिसांच्या ताब्यात आहे, 3 मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सापडलेले पुरावे काय आहेत ते पाहूयात। आरोपी आकाशचा रक्तानं माखलेला शर्ट, ज्यावरती राजाच्या रक्ताचे डाग आहेत। तर सोनमचा रेनकोटवरही रक्ताचे डाग आहेत। तर हत्या करताना वापरलेलं हत्यार सुद्धा सापडलेलं आहे। आरोपी आनंदचे रक्ताचे माखलेले कपडे जे त्यानं अटकेदरम्यान घातलेले होते, कॉन्ट्रॅक्ट किलरचे बोटांचे ठसे देखील सापडलेले आहेत। पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागलेले आहेत आणि त्यातील हे काही महत्त्वाचे पुरावे आहेत। काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि मोबाईल फोन हा देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 42 ठिकाणांहून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी तपासलेले आहेत, त्यांच्या ताब्यात आहेत। सोनम आणि आरोपींनी मुक्काम केलेल्या हॉटेल मालकाचे जबाब सुद्धा नोंदवून घेतले। शिलाँगमध्ये स्कूटी घेतली, त्या स्कूटी मालकाचा देखील जबाब घेण्यात आलेला आहे। जिथून हत्यार घेतलं त्या दुकानदारांचा देखील जबाब पोलिसांनी घेतलाय।
त्यामुळे राजा रघुवंशी हत्या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हाती घेतलेत. हॉटेलमधून मिळालेल्या सगळ्यांच्या ओळखपत्रांच्या प्रती या सुद्धा सध्या पोलिसांकडे आहेत. तर फ्लाईट आणि ट्रेनच्या तिकिटांचे सुद्धा तपशील हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. आरोपी आणि सोनम यांच्यातील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड पोलिसांकडे आहेत, ज्यात सोनमनंच ही सुपारी दिल्याचं सांगितलं गेलंय. सर्व आरोपी आणि सोनम यांचे मोबाईल लोकेशन सुद्धा ट्रेस करण्यात आले. आरोपींचे गुन्हा कबूल करण्याचे जबाब सुद्धा नोंदवून घेतलेले आहेत. अनेक डिजिटल फुटप्रिंट या देखील घेण्यात आल्या. यापैकी अनेक पुरावे हे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, ज्या योग्य त्याची शहानिशा होऊ शकेल. आणि कोर्टात सादर करत असताना हे पुरावे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यामुळेच शहानिशा करूनच हे पुरावे कोर्टात सादर केले जातील. सोनमनं आपल्या पतीचा कशा पद्धतीनं खून केला याची माहिती आता पोलीस काढतायत आणि त्यासाठीच पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केलेले आहेत. नेमकं काय काय बोलणं झालेलं होतं हे सगळे आरोपी आहेत ज्यांना सुपारी देण्यात आलेली होती. राजा रघुवंशी याला मारण्यासाठी ही सुपारी देण्यात आलेली होती आणि चौकशीमध्ये आरोपींनी आपला कबूलनामा दिलेला आहे. राजाची हत्या केली हे या आरोपींनी कबूल केलेलं आहे.